यांनी तिथल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। हा जो निकाल आला त्यावर आश्चर्य व्यक्त केलंय। तर दुसरीकडे आज सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत। आपल्या निकालानंतर आणि विजयानंतर नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये असून सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये सुद्धा जाणार आहेत। तर या ठिकाणी पवार बंगल्यावर जाऊन त्यांच्या काकी आशाताई पवार यांची भेट घेऊन तिथलं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीमधल्या ग्रामस्थांशी सुद्धा पालखी स्थळावर जाऊन भेटीगाठी घेतल्यात आणि या ठिकाणी खरं तर याच ठिकाणाहून सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला होता आणि त्यानंतर आता सगळ्या मतदार राजांचे आभार मानण्यासाठी त्या बारामतीत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्रपक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते। एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे। पण मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि ह्या सगळ्यांनी एक नियोजन केलंय। त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत। अजून 4 टँकरची सुरुवात आज अजून होते। तसे एक 10-15 टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर, कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत, अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीयेत, यास वारंवार कंप्लेंट्स येत आहेत। दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे। त्यानंतर ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाहीये, बेरोजगारी वाढते, भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतो। मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काकींचं दर्शन घेतलं होतं, विचारपूस केली होती। आज देखील आपण गेल्या काटेवाडीमध्ये गेला, बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतलेली। मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा, कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले म्हणून सकाळी उठून मी आशा काकींचा आशीर्वाद घेतला। तिथून मी राजूदादा आणि रणजितदादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला। माझे बंधू श्रीनिवास दादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता। त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले। रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई आणि मोदींना टाळलं का साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं? मला माहिती नाही या सगळ्याचं। मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात सातत्य। विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर? मला विधानसभेची आता लोकसभा आता तर संपली आहे, सरकार होऊ द्या। विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली आहे। कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही, पण कोण कुठल्या सीट लढणार हे पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंग्सचा। अनेक आमदार गेले होते परत परतीच्या वाटेवर येत आहेत अशी चर्चा सुरू मी तुम्हाला अनेक वेळा सांगते, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात। तुम्हाला बारामती विधानसभा